नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक मोहन घुगे. संस्कार अकॅडमी सचिन पाटील या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आपण पोलीस भरतीच्या मोफत बॅचकरिता भारतीय राज्यघटनेवरती काही लेक्चर्स घेणार आहोत. त्यापैकी आजचं आपले लेक्चर आहे भारतीय राज्यघटनेची बेसिक माहिती. या लेक्चरच्या माध्यमातून आपण देणार आहोत. जेव्हा भारत देश स्वतंत्र झाला आणि स्वतंत्र भारत झाल्यानंतर भारत देशाचे जी काही व्यवस्था आहे ही एका संविधानाच्या माध्यमातून चालायला पाहिजे, याकरिता भारत देशामध्ये संविधानाची निर्मिती करण्यात आली. घटना समितीची स्थापना झाली आणि घटना समितीची स्थापना होऊन 2 वर्ष 11 महिने 18 दिवसामध्ये संविधानाची निर्मिती झाली. देशाचे संविधान तयार करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जगातील 60 देशांच्या राज्यघटनाचा अभ्यास करून त्यापैकी काही राज्यघटनेतील चांगल्या गोष्टी आपल्या देशामध्ये समावेश केलेला आहे आणि भारताची राज्यघटना तयार केली. जेव्हा भारताची राज्यघटना तयार झाली म्हणजेच 26 नोव्हेंबर 1949 रोजी, त्यावेळेस भारतीय राज्यघटनेमध्ये एक सरनामा, 22 भाग, 395 कलमे आणि 8 परिशिष्टे याचा समावेश होता. भारतीय राज्यघटनेमध्ये घटना दुरुस्ती करण्यात येते. घटना दुरुस्तीच्या माध्यमातून आपण राज्यघटनेमध्ये बदल करू शकतो आणि कालांतराने राज्यघटनेमध्ये बदल झालेले आहेत. सध्या भारतीय राज्यघटनेमध्ये एक सरनामा, 25 भाग, 448 कलमे आणि 12 परिशिष्टांचा समावेश आहे. तर मित्रांनो, आपण आज आपल्या भारतीय संविधानाच्या राज्यघटनेमधील 25 भाग आणि त्या भागामध्ये कोणत्या विषयाचा समावेश आहे आणि संबंधित कलमे याचा आज आपण आढावा घेणार आहोत. तर बघा, भारतीय राज्यघटनेमध्ये एकूण 25 भाग आहेत, त्यामध्ये 395 कलमे आहेत आणि 12 परिशिष्टांचा समावेश आहे. यापैकी आपण आज 25 भाग अभ्यासणार आहोत आणि 395 कलमांचा त्यामध्ये कशा पद्धतीने समावेश झालेला आहे हे पाहणार आहोत. तर भारतीय राज्यघटनेमध्ये भाग 1 मध्ये संघ व त्याचे राज्यक्षेत्र याचा समावेश असून यामध्ये कलम 1 ते 4 शी संबंधित माहिती दिलेली आहे. जसे की भारतीय राज्यघटनेतील कलम 1 मध्ये भारत म्हणजेच राज्यांचा संघ, युनियन ऑफ स्टेट असे वर्णन करण्यात आलेले आहे. भारतीय राज्यघटनेमध्ये भारत हा संघराज्य आहे असं कुठेही नमूद करण्यात आलेले नाही, तर या ठिकाणी भारत हा राज्यांचा संघ आहे असे म्हटले आहे. भारतीय राज्यघटनेच्या भाग 2 मध्ये नागरिकत्वाची तरतूद करण्यात आली आहे. या संबंधित कलमे 5 ते 11 मध्ये देण्यात आलेली आहे. भारतीय राज्यघटनेचा भाग 3 हा मूलभूत हक्काशी संबंधित आहे. भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 12 ते 35 यामध्ये मूलभूत हक्काचा समावेश करण्यात आलेला आहे. आपल्या राज्यघटनेमध्ये एकूण 6 मूलभूत हक्क आहेत. यामध्ये समानतेचा आहे, स्वातंत्र्याचा आहे, शोषणाविरुद्धचा आहे, धार्मिक स्वातंत्र्याचा आहे, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार असे मूलभूत अधिकार आहेत. त्यानंतर भारतीय राज्यघटनेचा भाग 4 यामध्ये राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे याचा समावेश करण्यात आलेला आहे. कलम 36 ते 51 मध्ये राज्य धोरणाची तत्त्वे स्पष्ट केलेली आहेत. भारत देशाची जी काही व्यवस्था आहे ही कशा पद्धतीने चालवायची किंवा एखादा निर्णय घेण्यासाठी जर आपल्याला तिथे आपल्या राज्यघटनेतील तत्वानुसार आपण निर्णय घेऊ शकतो. जसं की भारतीय राज्यघटनेतील कलम 40 ग्रामपंचायतीची स्थापना करण्यात आली आणि अशा अनेक तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. ही राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे आपण आयर्लंडच्या राज्यघटनेमधून घेतलेली आहेत. भारतीय राज्यघटनेचा भाग 4A, विद्यार्थी मित्रांनो, इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की 4A यामध्ये मूलभूत कर्तव्याचा समावेश आहे. भारतीय राज्यघटनेमध्ये जी मूळ राज्यघटना होती त्या मूळ राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आलेला नव्हता, परंतु कालांतराने 1976ला 42व्या घटना दुरुस्तीनुसार भाग 4A मूलभूत कर्तव्य कलम 51A
याचा समावेश करण्यात आला. भारतीय राज्यघटनेमध्ये एकूण 11 मूलभूत कर्तव्ये आहेत. 1976ला 42व्या घटनादुरुस्तीनुसार 10 मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला होता. नंतर 86वी घटनादुरुस्ती 2002ला झाली आणि 11वे मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला. असे भारतीय राज्यघटनेमध्ये एकूण 11 मूलभूत कर्तव्ये आहेत. यानंतर भारतीय राज्यघटनेचा भाग 5 मध्ये केंद्र सरकारशी संबंधित कलमे कलम 52 ते 151 मध्ये दिलेले आहेत. भाग 5 मध्ये केंद्र सरकारशी या विषयाशी संबंधित असून यामध्ये 5 प्रकरणाचा समावेश आहे. जसे की संघ सरकारमध्ये कार्यकारी विभाग आहेत, संसद आहे, राष्ट्रपती आहेत, आपली संघराज्यीय न्यायव्यवस्था आणि भारताचा नियंत्रक व महालेखा परीक्षक या बाबतीत तरतुदी केलेल्या आहेत. यानंतर भारतीय राज्यघटनेचा भाग 6 राज्य सरकार कलम 152 ते 237 मध्ये याचा समावेश करण्यात आलेला आहे. यामध्ये एकूण 6 प्रकरणं आहेत. यामध्ये सर्वसाधारण, कार्यकारी विभाग, राज्य विधिमंडळ, राज्यपालाचे कायदेविषयक अधिकार, उच्च न्यायालये, दुय्यम न्यायालये यांचा समावेश करण्यात आलेला आहे. मित्रांनो, आता तुम्हाला भारतीय राज्यघटनेतील भाग 7 कलम 238 हे वगळण्यात आलेले आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. भारतीय राज्यघटनेतील भाग 7 कलम 238 हे वगळण्यात आलेले आहे. यानंतर भारतीय राज्यघटनेमध्ये भाग 8 मध्ये संघराज्य प्रदेशाचा समावेश आहे. यामध्ये कलम 239 ते 242चा समावेश करण्यात आलेला आहे. म्हणजे 239 ते 242 मध्ये संघराज्य प्रदेशाशी संबंधित माहिती दिलेली आहे. यानंतर महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे 9. राज्यघटनेच्या भाग 9 मध्ये पंचायतीशी संबंधित कलम 243 ते 243 ओ चा समावेश करण्यात आलेला आहे. भारताच्या मूळ राज्यघटनेमध्ये भाग 9A आणि 9B चा समावेश नव्हता, परंतु भाग 9A सन 1992च्या 74व्या घटनादुरुस्ती कायद्यान्वये व भाग 9B सन 2011च्या 97व्या घटनादुरुस्ती कायद्यान्वये करण्यात आले. 9A मध्ये नगरपालिकेशी संबंधित कलमे 243P ते 243 ZG असे कलमांचा समावेश आहे. त्यामध्ये नगरपालिकेची पूर्ण माहिती दिलेली आहे. तर भाग 9B हा सन 2011च्या 97व्या घटनादुरुस्ती कायद्यान्वये समाविष्ट करण्यात येऊन सहकारी संस्थेमध्ये कलम 243 ZH ते कलम 243 ZT या कलमांमध्ये सहकारी संस्थेच्या बाबतीतनी तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. आता लक्षात घ्या मित्रांनो, भाग मूलभूत कर्तव्याचा 4A, त्यानंतर 9A आणि 9B हे नव्याने भारतीय राज्यघटनेमध्ये समाविष्ट झालेले भाग आहेत. यानंतर भारतीय राज्यघटनेचा भाग 10 मध्ये अनुसूचित आणि आदिवासी क्षेत्रे या संबंधितने कलम 244 ते 244A मध्ये तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. भाग 11 मध्ये केंद्र व राज्य यांचे संबंध कसे असावेत या बाबतीतनी कलम 245 ते 263 मध्ये माहिती दिलेली आहे. यानंतर भारतीय राज्यघटनेचा भाग 12 मध्ये कलम 264 ते 300A मध्ये वित्त, मालमत्ता, करारनामे व खटले या संबंधित कलमांचा समावेश आहे. यानंतर भारतीय राज्यघटनेमध्ये भाग 13 मध्ये कलम 301 ते 307 या कलमांमध्ये व्यापार, वाणिज्य आणि व्यवहार या संबंधित महत्त्वाची माहिती दिलेली आहे. यानंतर भारतीय राज्यघटनेचा भाग 14 मध्ये केंद्र व राज्यातील सेवा या संदर्भात कलम 308 ते 323 मध्ये माहिती सांगितलेली आहे. त्यानंतर भाग 14A हा 1976च्या 42व्या घटनादुरुस्ती अन्वये समाविष्ट करण्यात आला आहे.
न्यायाधिकरणे यामध्ये कलम 323A ते कलम 323B या कलमांमध्ये न्यायाधिकरणाच्या बाबतीमध्ये महत्त्वाची माहिती दिलेली आहे. त्यानंतर भारतीय राज्यघटनेचा भाग 15 निवडणुकीशी संबंधित आहेत. कलम 324 ते कलम 329A या कलमांमध्ये निवडणुकीच्या बाबतीत सर्व माहिती दिलेली आहे. भारतामध्ये स्वतंत्र निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे आणि निवडणूक आयोग हा भारत देशातील राष्ट्रपतीची, लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका घेण्याचे कार्य करतात. त्यानंतर भारतीय राज्यघटनेमध्ये भाग 16 मध्ये काही वर्गांसाठी विशेष तरतुदीचा समावेश करण्यात येऊन कलम 330 ते 342 मध्ये त्याची माहिती दिलेली आहे. यानंतर भारतीय राज्यघटनेचा भाग 17 हा महत्त्वाचा भाग आहे. भाग 17 मध्ये अधिकृत भाषाशी संबंधित कलमांचा समावेश 343 ते 351 मध्ये करण्यात आलेला आहे. यानंतर भारतीय राज्यघटनेचा भाग 18 या भागामध्ये आणीबाणी विषयक तरतुदी दिलेल्या आहेत. भारत देशामध्ये आणीबाणी लागू करण्यात येते ती कलम 352 ते 360 या अंतर्गत आणीबाणीच्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. जसं की नॅशनल इमर्जन्सी म्हणजेच राष्ट्रीय आणीबाणी, घटक राज्यामध्ये आणीबाणी लागू करण्यात आला, आपण तिथे राष्ट्रपती राजवट म्हणतो, आणि आर्थिक आणीबाणी अशा 3 प्रकारच्या आणीबाणी विषयक तरतुदी भारतीय राज्यघटनेमध्ये करण्यात आलेल्या आहेत. यानंतर भारतीय राज्यघटनेचा भाग 19 मध्ये इतर यामध्ये 361 ते कलम 367चा समावेश करण्यात आलेला आहे. तर भारतीय राज्यघटनेचा भाग 20 घटना दुरुस्ती हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. भाग 20 घटना दुरुस्ती म्हणजे जेव्हा भारतीय राज्यघटनेमध्ये आपल्याला दुरुस्ती करायची असते, एखादी कलम किंवा एखादा भाग रद्द करायचा असतो किंवा नव्याने एखाद्या बाबीचा समावेश करायचा असतो, त्यावेळेस घटना दुरुस्तीच्या माध्यमातून आपण कलम 368 अंतर्गत भारतीय संविधानामध्ये आपण तो बदल करू शकतो. भारतीय राज्यघटनेचा भाग 20 कलम 368 मध्ये घटना दुरुस्तीचा समावेश करण्यात आलेला आहे. यानंतर भारतीय राज्यघटनेचा भाग 21 मध्ये तात्पुरत्या संक्रमणीय व विशेष तरतुदीचा समावेश कलम 369 ते कलम 392 मध्ये करण्यात आलेला आहे. तसेच भारतीय राज्यघटनेचा भाग 22 मध्ये लघु शीर्षक, हिंदीतील अधिकृत घटना इत्यादी संबंधी माहिती कलम 393 ते 395 मध्ये दिलेली आहे. अशा प्रकारे भारतीय राज्यघटनेमध्ये एकूण 25 भाग आणि 395 कलमांचा आपण आढावा घेतलेला आहे. जरी तुम्हाला भारतीय राज्यघटनेत इथे 22 हा भाग दिसत असेल, पुढील जे भाग आहेत तर यामध्ये बघा, जसं की भाग 4A हा नव्याने समाविष्ट करण्यात आलेला आहे. त्यानंतर 9A, 9B आणि भाग 14A हे 4 भाग भारतीय राज्यघटनेमध्ये नव्याने टाकण्यात आलेले आहेत. आणि महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायची म्हणजे भाग 7 हा वगळण्यात आलेला आहे, तो काढून टाकण्यात आलेला आहे. म्हणून भारतीय राज्यघटनेमध्ये सध्या एकूण 25 भाग आहेत, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. मित्रांनो, आपल्याला ही माहिती आवडल्यास आपल्या इतरही मित्रांना पाठवा. आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.